जसं श्वान बोलतं तसं ते माणसं बोलतात. मी प्रयत्न करणार आहे शिंदे साहेबांना फोन करून, की बाबा तिथे ठाण्याला काहीतरी हॉस्पिटल आहे, तिथे एखादी खाट जर काही त्यांना रिझर्व्ह करता आली तर त्यांनी करावी. राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांची ठिणगी पडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीदरम्यान प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. मात्र या टीकेला तटकरे यांनीही तितक्याच आक्रमक शब्दात प्रत्युत्तर दिलंय. रामदास कदम म्हणाले, सुनील तटकरे यांच्या बाबतीत काहीही होऊ शकतं, ते कोणाच्याही कायमचे होऊ शकत नाहीत. सुनील तटकरे जिथं जेवेल तिथेच छेद करेल ही तटकरेची औलाद आहे, त्यामुळं त्यांच्या बाबतीत न बोललेलंच बरं. रामदास कदम यांच्या या टीकेला सुनील तटकरे यांनी जोरदार समाचार घेत उत्तर दिलं. तटकरे म्हणाले, पिसाळलेला श्वान चावला की माणूस त्या श्वानाप्रमाणे बोलतो, तसंच एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखवावे. यावरच न थांबता तटकरे म्हणाले, आधीच मरकट त्यात दारू प्यायले, तसेच त्यांनी स्पष्ट केले. रामदास कदम यांना यापुढे भाई म्हणणार नाही. कदम यांच्या वक्तव्यामुळे आपल्या आईला दुःख झाल्याचं तटकरे यांनी सांगितलं. तसंच रामदास कदम यांनी आपल्या वडिलांचा बाप म्हणून उल्लेख केल्यानं आपण संतापलो असंही ते म्हणाले. रामदास कदम आणि सुनील तटकरे यांच्यातील या शाब्दिक संघर्षामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं असून या वादाची सध्या सर्वत्र चर्चा होतीये. तसंच तुम्हाला याबद्दल नक्की काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा.